आपण जेनजी पोरांना खूप नावं ठेवले, आता त्यांचं कौतुक करण्याची वेळ आली. कारण जे जेनजी पोरं क्लबिंग डेटिंगसाठी बदनाम होते तेच आता भजन कीर्तनाकडे वळलेत, पण तेही त्यांच्या स्टाईलने. सध्या मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद अशा मोठमोठ्या शहरातील जेनजी पोरं एकत्र येत आहेत, मांडी घालून बसतायत आणि रामनामाचा जयघोष करतायत. व दारूच्या बाटल्या, सिगारेटचा धूर व डीजेच्या भयानक आवाजाची जागा आता चहा, दूध व मधुर आवाजातील श्रीकृष्णाच्या भजनाने घेतली. पण अचानक असं जेनजी पोरांना भक्तीचा मार्ग कसा काय सापडलाय, तर सायकोलॉजिस्ट पूनम शर्मा यांच्या मते जेनजी पोरांनी त्यांचा खूप वेळ ऑनलाईन गोष्टीत गमावलाय, त्यामुळे ते मेंटली एक्झॉस्टेड फील करतायत. त्यामुळे ते आता मित्रांसोबत फक्त फोनवर चॅटिंग करत बसण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये भेटणे, बोलणे या गोष्टींकडे वळू लागलेत. आणि पूर्वी जसं लोक मानसिक त्रास होत असेल तर मंदिरात जायचे, भजन, कीर्तन किंवा सत्संगमध्ये जायचे, तसं या जेनजी पोरांना लोनलीनेस, उदासीनतेने एकदम जखडलंय. म्हणून ते माइंड फ्रेश करण्यासाठी आपल्या मुळाकडे म्हणजे भजन कीर्तनाकडे वळू लागले. पण आता हा नवीन एखादा ट्रेंड आहे की आपल्या पूर्वजांनी जसं भक्ती करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले होते, तसं या जेनजी पोरांनी त्यांच्या पद्धतीने भक्तिमय होण्याचा मार्ग शोधलाय. हे आपल्याला येणारी वेळच सांगेल. आणि ट्रेंड जरी असला तरी हा ट्रेंड खरंच खूप भारी आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा आणि ही रील जेनजी पोरांसोबत शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करा. धन्यवाद.